नमस्कार मित्रांनो, आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम पाहत होतो. ब्रेन मराठीमध्ये आपण मागच्या याच्यामध्ये रिफ्लेक्स आर्क बघितला होता. सो रिफ्लेक्स आर्कला परत एकदा रिवाईज करून मग पुढचं स्टार्ट करू. रिफ्लेक्स आर्क इट इज अ फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम आणि याचे आपण कंपोनंट्स बघितले होते. कोणत्या याचे बघितले होते? मोनोसिनॅप्टिक रिफ्लेक्स आर्कचे कंपोनंट बघितले होते. आणि रिफ्लेक्स आर्कचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं. गरम पाण्यात आपण हात टाकला, आपल्या हाताला गरम सेन्सेशन लागलं आणि हात पटकन वरती आला. ही जी पूर्ण प्रोसेस आहे याला आपण रिफ्लेक्स आर्क म्हणतो. मग त्याच्यामध्ये एक रिसेप्टर असतो, त्याच्यामध्ये सेन्सरी न्यूरॉन असतं, मोटो न्यूरॉन असतं आणि इफेक्टर असतं. त्याचे एक्झाम्पल्स बघितले आपण नंतर. त्याच्या एक्झाम्पलमध्ये नी जर्क, इथे आपण एक स्ट्रोक दिल्यानंतर हे सेन्स वरती गेला, तिथून रिफ्लेक्स ॲक्शन आली आणि इफेक्टर मसलने पुश आउट केला. सो अशाच प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. पहिला आहे बायसेप जर्क, त्याच्यानंतर आहे ट्रायसेप जर्क, नी जर्क, अँकल जर्क, ॲब्डोमिनल रिफ्लेक्स, प्लांटार रिफ्लेक्स आणि बॅबिनेस्कीज रिफ्लेक्स बॅबिनेस्कीज साईन. आणि त्याला कोणत्या नर्व सप्लाय देतात. ह्या नर्व्ज इथं या बाजूला दिलेल्या आहेत की ह्या प्रकारच्या नर्व्ज प्रत्येक एका रिफ्लेक्सला सप्लाय देतात. मग बायसेप जर्कला C5 C6 सेगमेंट असतं, ट्रायसेप जर्कला C7 C8 सेगमेंट असतं, नी जर्कला L3 L4 सेगमेंट असतं. वरचं C5 C6 म्हणजे सर्वायकल 5th आणि सर्वायकल 6th, खाली L3 L4 म्हणजे लंबार 3rd आणि लंबार 4th. अँकल जर्कला S1 S2 म्हणजे सॅक्रल 1 सॅक्रल 2. त्याच्यानंतर ॲब्डोमिनल रिफ्लेक्सला T7 to T12 म्हणजे थोरॅसिक 7 पासून थोरॅसिक 12 नर्वपर्यंत. आणि प्लांटर रिफ्लेक्सला पिरॅमिडल ट्रॅक. हे सगळे रिफ्लेक्सेस झाल्यावरती महत्त्वाची गोष्ट आहे ते पार्ट्स ऑफ नर्वस सिस्टीम. पार्ट्स ऑफ नर्वस सिस्टीमचा आपण चार्ट पाहिला होता. इथे आपण परत एकदा तो जस्ट शॉर्टमध्ये चार्ट बघू. नर्वस सिस्टीमचं सेंट्रल, पेरिफेरल, सेंट्रलचं ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, पेरिफेरलचं इफेक्टर, इफरंटमध्ये सोमॅटिक, ऑटोनॉमिकमध्ये सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक. खाली सेम गोष्ट दिलेली आहे, जस्ट रिवाईज करू त्याला. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की पार्ट्स ऑफ नर्वस सिस्टीममध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ब्रेन विच ऑक्युपाईज द क्रॅनियल कॅव्हिटी, स्पायनल कॉर्ड विच ऑक्युपाईज द 2/3 ऑफ द व्हर्टिब्रल कॅनल. हा तुम्हाला MCQ येऊ शकतो. अप्पर 2/3 म्हणजे व्हर्टिब्रल कॅनलचं जे आहे, व्हर्टिब्रल कॅनलमधले स्पायनल कॉर्ड किती असते तर 2/3 असते आणि 1/3 ती रिकामी असते. म्हणजे तिथे त्याचे ब्रांचेस यायला लागतात, ज्याला आपण क्वाडा इक्विना वगैरे म्हणतो. त्यानंतर पेरिफेरल नर्वस सिस्टीम, पेरिफेरलमध्ये मग सोमॅटिक आणि ऑटोनॉमिक. सोमॅटिकला सेरेब्रोस्पायनल, त्याच्यामध्ये मग 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्ज, 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्ज. ऑटोनॉमिकमध्ये सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक. आणि परत बघितलं होतं आपण सिम्पॅथॅटिक पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये प्री गँग्लिओनिक, पोस्ट गँग्लिओनिक, त्यानंतर क्रॅनियोसॅक्रल आणि याच्या व्यतिरिक्त मग थोरॅकोलंबार. ब्रेनचे पार्ट्स, ब्रेन इज डिवायडेड इंटू डिफरंट पार्ट्स. मग खाली आपण बघू त्याच्या इमेजेसमध्ये की ब्रेन स्टेम इन्क्लूड्स मिड ब्रेन, पॉन्स, मेडुला. हिंड ब्रेन इन्क्लूड्स पॉन्स, मेडुला, सेरेबेलम. सो आपला जो ब्रेन आहे हा ब्रेन सब डिवाईड होतो वेगवेगळ्या डिव्हिजन्समध्ये. आता 21.3 जे टेबल आहे, या टेबलमध्ये आणि डायग्राममध्ये दिलेलं आहे. आपण जसं पुढे जाऊ तसं बघू. तर हे पार्ट्स ऑफ ब्रेन दिलेत. पार्ट्स ऑफ ब्रेनमध्ये काय दिलेत की फोर ब्रेन, त्याच्यानंतर मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. मग फोर ब्रेन म्हणजे काय? याला प्रोसेन्सेफेलॉन, मिड ब्रेनला मेसेनकेफेलॉन, हिंड ब्रेनला रोम्बेनसेफेलॉन. आता त्याच्यातनं सेफेलॉन आणि केफेलॉन असे दोन शब्द उच्चारले जाऊ शकतात. काही ठिकाणी एनकेफेलॉन म्हणतात, काही ठिकाणी एनसेफेलॉन म्हणतात. त्यात जास्त काही फरक नाही आहे. म्हणून मी बोलता एक हा शब्द बोलेल, एक तो शब्द बोलेल, त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही, पण डोक्यात ठेवायचं की असा प्रकारचा उच्चार होऊ शकतो. फोर ब्रेन काय आहे? तर फोर ब्रेन परत डिवाईड होतो टिलेनसेफेलॉन आणि डायनसेफेलॉन. टिलेनसेफेलॉन म्हणजे सेरेब्रम आणि डायनसेफेलॉन म्हणजे थॅलॅमो एनकेफेलॉन म्हणजे थॅलॅमस. सरळ. आता इट इज मेड अप ऑफ 2 सेरेब्रल हेमिस्फिअर. दोन बाजूला सेरेब्रल हेमिस्फिअर असतात. म्हणजे इथे जी डायग्राम दिसते, आता ह्या डायग्राममध्ये हे ॲक्च्युली व्हेंट्रिकल्स वगैरे दिलेले आहेत आणि पुढे तिचे डायग्राम बघू त्यावेळेस मी तुम्हाला क्लिअर करेन. तर डायनसेफेलॉनमध्ये काय येतात? थॅलॅमस, हायपोथॅलॅमस, मेटाथॅलॅमस, इपिथॅलॅमस, सबथॅलॅमस. म्हणजे सगळेचे सगळे थॅलॅमस येतात.
सो टेलेनसेफेलॉनमध्ये काय सेरेब्रम, दोन सेरेब्रल हेमिस्फिअर आपल्या ब्रेनचे जे आपण इमेजमध्ये पाहतो, एक उजवा आणि एक डावा, असे दोन हेमिस्फिअर आहेत. हे सेरेब्रमचे हेमिस्फिअरला आपण टेलेनसेफेलॉन म्हणतो. डायनसेफेलॉन म्हणजे ते दोन्ही एका ठिकाणी जिथे येऊन जोडल्या जातात तिथे असतं थॅलॅमस. मग थॅलॅमसमध्ये हायपोथॅलॅमस, थॅलॅमस, मेटाथॅलॅमस, इपिथॅलॅमस, सबथॅलॅमस. आता हे जे सेरेब्रम असते, या सेरेब्रममध्ये जी कॅव्हिटी असते त्याला लॅटरल व्हेंट्रिकल्स म्हटलं आहे, आणि डायनसेफेलॉनमध्ये जी कॅव्हिटी असते त्याला थर्ड व्हेंट्रिकल म्हटलं आहे. मिड ब्रेनमध्ये काय आहे तर क्रस सेरेब्राय, सबस्टेन्शिया नायग्रा, टिगमेंटम, टेक्टम आणि फ्रॉम बिफोर सेरेब्रल ॲक्विडक्ट बॅकवर्ड, म्हणजे त्याच्यामध्ये सेरेब्रल ॲक्विडक्ट पण असते. याच्यामध्ये कोणती कॅव्हिटी असते की आता मिड ब्रेनमध्ये कोणतीच कॅव्हिटी नसते. हाइंड ब्रेन रोम्बेनसेफेलॉन, त्याच्यामध्ये मेटेनकेफेलॉन, मायलेनकेफेलॉन. मग जो कॅव्हिटी आहे इथे, ही कॅव्हिटी जी याला व्हेंट्रिकल्स म्हटलं, हे लॅटरल व्हेंट्रिकल्स. ते दोन सेरेब्रम आणि इथे थॅलॅमसचा जो पार्ट आहे तो इथे थर्ड व्हेंट्रिकल. म्हणजे हा जो वरचा पार्ट आहे हा पार्ट झाला फोर ब्रेनचा. फोर ब्रेन नंतर खाली मिड ब्रेनमध्ये इथे क्रस सेरेब्राय वगैरे, आणि त्याच्यानंतर मिड ब्रेनच्या खाली येतं रोम्बेनकेफेलॉन. मग रोम्बेनकेफेलॉनमध्ये काय काय दिले, रोम्बेनकेफेलॉनमध्ये दिले पॉन्स, मेडुला, त्याच्यानंतर सेरेबेलम, हे सगळे पार्ट नंतर हाइंडमध्ये रोम्बेनसेफेलॉनमध्ये येतात. MCQजमध्ये मिड ब्रेन, हाइंड ब्रेन वगैरे या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. किंवा 5 मार्काला प्रश्न येऊ शकतो ब्रेनचे किती पार्ट्स आहेत, तर ब्रेनचे 3 पार्ट्स आहेत, फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन. एवढं जर लक्षात ठेवलं तर ठीक आहे. फोर ब्रेन पुढे डिवाइड होतं टेलेनसेफेलॉन आणि डायनसेफेलॉन. टेलेनसेफेलॉन म्हणजे सेरेब्रम, डायनसेफेलॉन म्हणजे सगळे थॅलॅमस, थॅलॅमस, हायपोथॅलॅमस, मेटाथॅलॅमस, इपिथॅलॅमस, सबथॅलॅमस. त्याच्यानंतर टेलेनसेफेलॉनमध्ये सेरेब्रममध्ये जी कॅव्हिटी त्याला लॅटरल व्हेंट्रिकल म्हणतात, डायनसेफेलॉनमध्ये जी कॅव्हिटी त्याला थर्ड व्हेंट्रिकल्स म्हणतात. मिड ब्रेनमध्ये काही कॅव्हिटी नाही, पण त्याच्यामध्ये सेरेब्रल ॲक्विडक्ट असते जी थर्ड व्हेंट्रिकल आणि फोर्थ व्हेंट्रिकलला कनेक्ट करत असते. मग याच्यामध्ये क्रस सेरेब्राय, सबस्टेन्शिया नायग्रा, टिगमेंटम, टेक्टम अशा प्रकारचे पार्ट असतात. हाइंड ब्रेनमध्ये मेटेनकेफेलॉन किंवा पॉन्स आणि सेरेबेलम, आणि मायलेनकेफेलॉन किंवा मेडुला ऑब्लॉंगेटा, याच्यामध्ये फोर्थ व्हेंट्रिकलची कॅव्हिटी येते. सो ग्रॉसली जर आपण याला स्टडी केलं तर ब्रेन कॅन बी कट इन फॉलोइंग प्लेन: हॉरिझॉन्टल प्लेन, कोरोनल प्लेन, सजॅटल प्लेन. म्हणजे आपण एका ब्रेनला जर स्टडी करायचं तर आपल्याला 3 याच्यामध्ये स्टडी करायला लागेल. हॉरिझॉन्टल कट म्हणजे कट फ्रॉम साईड टू साईड, अशा प्रकारे कट. हा झाला हॉरिझॉन्टल कट. म्हणजे माझ्या ब्रेनला आपण हे जे सेरेब्रम आहे असं इमॅजिन करा की ते सेरेब्रम, या सेरेब्रमला स्टडी करायचं असेल तर असा हॉरिझॉन्टल एक कट घेतला जातो. दुसरा असतो कोरोनल, वेन ब्रेन इज कट थ्रू द डॉर्सल अँड व्हेंट्रल सर्फेसेस इन द कोरोनल प्लेन, म्हणजे या अशा प्रकारे कट होईल, दॅट इज अ कोरोनल प्लेन. आणि सजॅटल, वेन इट इज कट इन लॉंगिट्युडिनल ॲक्सिस फ्रॉम अँटेरियर टू पोस्टेरियर ॲस्पेक्ट. आता इथे आपल्याला ब्रेन दिले बघा, हॉरिझॉन्टल म्हणजे नाकापासून असं सरळ, त्यानंतर वरतून असं सरळ कोरोनल, आणि असा सरळ जो आहे तो सजॅटल प्लेन. सो आपल्याला खूपच सजॅटल सायनस लक्षात ठेवण्यासाठी हे जे सजॅटल सायनस असं जातं, ह्या लाईनमधनं जर सरळ 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 जर झालं तर ते सजॅटल प्लेन येतं. माझ्याकडनं पहिल्यांदा मिस्टेक झाली होती कोरोनल सांगताना. सो हॉरिझॉन्टल, त्याच्यानंतर सजॅटल, आणि अशा प्रकारचा कोरोनल. म्हणजे माझं ब्रेन जर असं असेल, असं असं ज्यावेळेस कट होईल साईडने, असं असं असं, दॅट इज अ कोरोनल प्लेन. हे झालं त्याचं ग्रॉस ज्यावेळेस आपण ब्रेनला स्टडी करायचं असतं. मग आपल्याला ह्या इमेजेस स्टडी करून काय करायचं, हे जे इमेजेस आहेत या सिटी स्कॅनसाठी गरजेचे असतात. आणि या सिटी स्कॅनमध्ये 3 अँगलमध्ये, 3 सेक्शनमध्ये ज्यावेळेस आपण ब्रेन पाहतो त्यावेळेस त्याची 3D इमेज आपण क्रिएट करू शकतो. आतमध्ये एखादी गाठ असेल किंवा कुठे रक्तस्राव झाला असेल, मग ती गाठ किती सेंटीमीटरचं आहे, त्याची लेंथ किती आहे, ब्रेडथ किती आहे, या सगळ्या गोष्टी शोधण्यासाठी, किंवा ट्यूमर आहे तर ट्यूमरची साईज किती, हे सगळं शोधण्यासाठी आपल्याला 3 प्लेनमध्ये त्याचं इमेजेस पाहिजे असतात. आणि ह्या 3 प्लेनच्या इमेजेस आपल्याला पुढे स्टडी करण्यासाठी खूप जास्त मदत करतात. म्हणून ग्रॉस आयडेंटिफिकेशनसाठी आपल्याला हॉरिझॉन्टल, त्याच्यानंतर कोरोनल आणि सजॅटल प्लेन्स गरजेचे असतात. सो दिस इज ऑल अबाउट द ग्रॉस स्टडी.
सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो नंतर, तो येतो क्लिनिकल ॲनाटॉमी. आता क्लिनिकल ॲनाटॉमीमध्ये काय, इफ नर्व ऑर ॲक्झॉन इज इंज्युअर ऑर कट, अ सिरीज ऑफ डिजनरेटिव्ह अँड देन रिजनरेटिव्ह चेंजेस फॉलोज. आता डिजनरेटिव्ह चेंजेस काय असतं की सेल बॉडी जी असते ही सेल बॉडी क्रोमॅटोलायसिसमध्ये जाते. क्रोमॅटो म्हणजे कलर, लायसिस म्हणजे डिस्ट्रक्शन. त्याच्यामधले जे कलर पिगमेंट्स आहेत, कलर ग्रॅन्युल्स आहेत, ते डिस्ट्रॅक्ट व्हायला लागतात. ह्या ग्रॅन्युल्सला निसल्स ग्रॅन्युल म्हणतात. ते हळूहळू डिसॲपियर होतात. सेल बिकम सोलन, सेल सोल होतो, राऊंड होतो आणि न्यूक्लियस पेरिफेरीला जातात. मग प्रॉक्झिमल पार्ट ऑफ द कट फायबर सो लॉंग मदर सेल इज इंटॅक्ट इट सर्वाईव्ह अँड ओनली पार्ट नियर द कट एंड डिजनरेट्स इन अ वे सिमिलर टू द डिस्टल. म्हणजे मदर पार्टसारखं ते सिमिलरली दिसायला लागतं. बेसिकली काय की आपल्याला इथे जे ॲक्झॉन्स आहेत हे इंज्युअर झाल्यावर ते नेमकं डिजनरेटिव्ह चेंजेस काय होतात. त्यानंतर डिस्टल पार्ट ऑफ द कट फायबर डिजनरेटिव्ह कम्प्लिटली ॲक्सिस सिलेंडर बिकम फ्रॅगमेंटेड. Myelin sheath breaks up into fat droplets and nuclei of the Schwann multiplies and fill in the neurolemmal tube. During degeneration, the tip of axon still connected with the cell body begins to grow through the neurolemmal tube. The rate of growth is 1 to 2 mm per day in man. Myelin sheath is reformed. Myelin sheath reform होऊ शकते कारण कशामुळे रिफॉर्म होते, ती श्वान सेलची बनलेली असते. म्हणजे जर आपण सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये बघितलं ते न्यूरोग्लायल सेलची बनलेली असते. न्यूरोग्लायल सेल कॅन प्रॉलिफरेट. मग रिस्टोरेशन फंक्शन मे बी कन्सिडरेबल बट रेअरली कम्प्लीट. रिस्टोरेशन होतं पण फंक्शन्स पूर्णपणे येतील की नाही हे कम्प्लिटली सांगता येत नाही. द रोल ऑफ न्यूरोलेमल ट्यूब ॲज गायडिंग फॅक्टर टू रिजनरेटिव्ह प्रॉक्सिमल ॲक्झॉन इज कन्सिडर्ड टू बी पॅरामाउंट इम्पॉर्टन्स. Thus, nerve can be regenerated because it has neurolemal sheath. A tract cannot be regenerated because it has no such a sheath. ट्रॅक्ट म्हणजे ज्या ब्रेनमधनं आलेले असतात त्याच्यामध्ये असं काही शीत नसतं, त्याच्यामध्ये रिजनरेट होणार नाही. सो आफ्टर डिमायलिनेशन however a tract after demyelination can remyelinate as seen in the demyelinating disease. होऊ शकतात पण एवढे मायलिनेट होतील की नाही त्याचं सांगता येत नाही. ट्यूमर ऑफ द नर्वस टिश्यू अराईज मोस्टली फ्रॉम द न्यूरोग्लायल. आपण बघितलं होतं की न्यूरोग्लायल सेलपासून ट्यूमर्स बनतात. आज डेव्हलप न्यूरॉन हॅज लॉस्ट पॉवर ऑफ मल्टिप्लिकेशन एक्सेप्ट फ्यू एरियाज. ट्यूमर्स फ्रॉम न्यूरोग्लायल सेल्स आर कॉल्ड ग्लायोमाज. दीज आर हायली मॅलिग्नंट अँड रॅपिडली ग्रोईंग ट्यूमर्स. हे खूप जास्त मॅलिग्नंट आणि रॅपिडली ग्रोईंग ट्यूमर्स असतात. सो हे डिफरन्स आहे सोमॅटिक आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. न्यूरॉन्स स्केलेटल मसलमध्ये कशा आहेत, स्मूथ मसल्समध्ये कशा आहेत. त्याच्यानंतर फॅक्ट्स रिमेंबर की न्यूरॉन इन ब्रेन आर अबाउट 180 to 200 बिलियन्स. आपल्या ब्रेनमध्ये 180 ते 200 बिलियन न्यूरॉन्स असतात. MCQजला आला तर हा पॉईंट येऊ शकतो. मॅच्युअर न्यूरॉन्स डू नॉट डिवाइड. जो मॅच्युअर न्यूरॉन असतो हा डिवाइड होत नाही आफ्टर बर्थ एक्सेप्ट इन ऑलफॅक्टरी रिजन. म्हणजे फक्त ऑलफॅक्टरी आणि हिपोकॅम्पसमधलेच न्यूरॉन डिवाइड होऊ शकतात. अदरवाईज ब्रेनमधले कोणतेच न्यूरॉन डिवाइड होत नाही किंवा रिजनरेट होत नाहीत. त्याच्यानंतर इफ न्यूरॉन डिवाइड्स वन विल हॅव फ्लिटिंग मेमरी. जर चुकून न्यूरॉन डिवाइड झाले तर त्यातल्या एकाकडे फ्लिटिंग मेमरी असते. इम्पल्स ट्रॅव्हल फ्रॉम डेंड्राइट टू सेल बॉडी देन इन टू ॲक्झॉन. हा पण MCQ येऊ शकतो की इम्पल्स कुठून जातात. पहिले डेंड्राइट्स असतात, त्याच्यानंतर सेल बॉडी आणि त्याच्यानंतर ॲक्झॉनला असतात. काही वेळेस MCQजमध्ये 3 येऊ शकतात, सेल बॉडी डेंड्राइट ॲक्झॉन, ॲक्झॉन डेंड्राइट सेल बॉडी, ॲक्झॉन डेंड्राइट ॲक्झॉन किंवा डेंड्राइट सेल बॉडी ॲक्झॉन. तर उत्तर येतं डेंड्राइट सेल बॉडी ॲक्झॉन. कॉन्टॅक्ट बिटवीन न्यूरॉन इज बाय कॉन्टिग्युटी. तुम्हाला सांगितलं होतं अँड नॉट बाय कंटिन्युटी. ते कंटिन्युअस नसतात, ते कॉन्टिग्युटीला असतात. त्याच्यामध्ये कोणता न्यूरो ट्रान्समिटर असतो तो ॲसिटिल कोलिन असतो, जो इन्फॉर्मेशन एका ॲक्झॉनपासून किंवा या डेंड्राइटपासून या ॲक्झॉनपर्यंत ट्रान्सफर होतो. ह्युमन हॅज लार्जेस्ट सेरेब्रम सो फार. हा एक MCQ होतो. ह्युमनमध्ये सेरेब्रम लार्जेस्ट असतो. त्याच्यानंतर इपेंडायमल सेल आर रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. आपण बघितलं होतं इपेंडायमल सेल, न्यूरोग्लायाचे 4 ॲस्ट्रोसाइट, ऑलिगोडेंड्रोसाइट, मायक्रोग्लाया आणि इपेंडायमल. आणि इपेंडायमल हे वेंट्रिकल्स लाइनिंगला असतात. आपण या इमेजमध्ये इथे वेंट्रिकल्स बघितले. या वेंट्रिकलची ही जी आतमधली लाइनिंग असते इथे हे कॉलमनार सेल प्रेझेंट असतात आणि हे कॉलमनार सेल मग इथे CSF क्रिएट करतात. हा लॅटरल वेंट्रिकल आहे, त्याच्यानंतर हा थर्ड वेंट्रिकल आहे, त्याच्यानंतर हा फोर्थ वेंट्रिकल आहे. या सगळ्या याच्यामध्ये इपेंडायमल सेल असतात आणि हे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड रेग्युलेशनला मदत करतात, फॉर्मेशनला. ॲस्ट्रोसाइट फॉर्म द ब्लड ब्रेन बॅरियर. आपण बघितलं ॲस्ट्रोसाइट ब्लड ब्रेन बॅरियर करतात. हा पण एक MCQज आहे. अ मॅन एज 60 हॅज इज सन एज 12 हॅड इंजुरीज टू देअर आर्म region
अँड रिस्ट रिजन रिस्पेक्टिव्हली इन अन ऑटोमोबाईल ॲक्सिडेंट हू विल हॅव बेटर रिटर्न ऑफ द फंक्शन. की एक 60 वर्षाचा माणूस आहे, त्याचा 12 वर्षाचा मुलगा आहे, दोघांचा ॲक्सिडेंट झाला आणि दोघांच्या हाताला मार लागला, तर कोणाच्या हाताला जास्त लवकर रिकव्हरी होईल. सो जो तरुण आहे त्याला लवकर रिकव्हरी होईल. ऑफकोर्स जो म्हातारा आहे त्याचे होणार नाही, कारण त्याचे जे रिजनरेशन स्पीड आहे ही हळूहळू कमी झालेली असेल. हा एक जस्ट क्वेश्चन आहे विचारलेला. मोर इफेक्टिव्ह रिजनरेशन विल बी इन फादर ऑर सन. व्हाय? सो मोर इफेक्टिव्ह रिजनरेशन विल again in the sun, as injury is distal area. In distal area few structures are left to be supplied and there are less chances of innerving the wrong structure during the reparative process. खाली काही MCQs आहेत, हे MCQs आपल्याला विचारले शकतात. ब्रांच नर्व फायबर दॅट कॉन्वे इम्पल्सेस टुवर्ड सेल बॉडी ऑर न्यूरॉन इज कॉल्ड ॲज डेंड्राइट्स. हे MCQs कंपल्सरी वाचायचे. मायलिन शीथ ऑन पेरिफेरल नर्व्स आर कंट्रीब्युटेड बाय. जे पेरिफेरल सेलचे असतात ते श्वान सेलनी बनलेले असतात आणि ज्या सेंट्रल नर्व्ज असतात तिथे ऑलिगोडेंड्रोसाइट्स असतात. ए न्यूरॉन विथ द मेनी डेंड्राइट्स अरायझिंग फ्रॉम सेल बॉडी अँड कॅरिंग इम्पल्सेस अवे फ्रॉम द न्यूरॉन व्हाया द ॲक्झॉन. आता काय सांगितलं की न्यूरॉन विथ मेनी डेंड्राइट्स अरायझिंग फ्रॉम सेल बॉडी अँड कॅरिंग इम्पल्स अवे फ्रॉम द न्यूरॉन व्हाया द ॲक्झॉन. मग आता मल्टिपल जिथे असतील तर तो मल्टिपोलर झाला आणि ॲक्झॉन एकच आहे की नाही. बायपोलरमध्ये एक ॲक्झॉन एक डेंड्राइट, युनिपोलरमध्ये एकच आहे आणि त्याच्यातनंच डेंड्राइट पण येतात, ॲक्झॉन पण येतात. द ग्रे अपीअरन्स ऑफ द स्पायनल ग्रे मॅटर इज ड्यू टू द ग्रे अपीअरन्स ऑफ द स्पायनल ग्रे मॅटर. इथं दिलं आहे, आपण वरती वाचलं होतं की स्पायनल कॉर्डचं ग्रे मॅटर कशाने बनलेलं आहे, तर न्यूरोग्लायाने बनलेलं आहे आणि जे सेंट्रल बॉडीचं आहे ते पण न्यूरोग्लायाने बनलेलं आहे. विच टाईप ऑफ सेल हेल्प्स इन रेग्युलेट द कंपोजिशन ऑफ CSF. CSFचं कोण करतं, आत्ताच आपण बघितलं इपेंडायमल सेल करतात. सो इथं उत्तर दिलं आहे 5चं D, 4चं A. न्यूरोनल बॉडी, इथे काहीतरी मिस्टेक झाली, हा MCQs आपल्याला परत वाचायला लागेल. Then the cut neuron possess limited capabilities for the regeneration. The type of neuroglial cell that aids the regeneration by forming regeneration tube to help establish firm connection. So cut neuron possess limited capabilities for regeneration. The type of neuroglial cell that aids regeneration. Regeneration कोण करू शकतं, तर श्वान सेल करत असतात. 6चं उत्तर C आहे का, सॉरी ए आहे श्वान सेल. 7 द सेल्स अँड कंडक्ट मॅसेज टुवर्ड्स ब्रेन. जो ब्रेनकडे मॅसेज कंडक्ट करतो ते कोण असतात, तर ते सेन्सरी न्यूरॉन असतात. बघा 7चं दिलेलं आहे का B, 7चं B दिलेलं आहे. मायलिन शीथ इज प्रोड्यूस बाय कोण असतं, श्वान सेल्स अँड ऑलिगोडेंड्रोसाइट्स. द 3 रिजन्स ऑफ द ब्रेन स्टेम. ब्रेन स्टेमचे 3 रिजन्स आहेत, कोणते कोणते आहेत, मिड ब्रेन, पॉन्स आणि मिडल ऑब्लॉंगेटा. 3 पार्ट्स ऑफ हँड ब्रेन. हँड ब्रेनचे 3 पार्ट्स आहेत, त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत, तर पॉन्स, मिडुला आणि सेरेबेलम. सो हे झालं तुमचं क्लिनिकोपॅथॉलॉजी आणि MCQs. पुढच्या याच्यामध्ये आपण पाहणार आहोत मेनिंजेस ऑफ द ब्रेन आणि सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. सो आत्तापर्यंत आपण फक्त इंट्रोडक्शन पाहिलं. इंट्रोडक्शनमध्ये आपण आज आणि मागच्या याच्यात सगळ्या गोष्टी कव्हर केल्यात. याच्यातला एखादा पार्ट आपल्याकडनं जर राहिला असेल तर मला परत सांगा, म्हणजे तो आपण पुन्हा रिवाईज करू. सो दिस इज फर्स्ट इंट्रोडक्शन. स्लोली एक लेक्चर घेतो आहे, पूर्ण सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण याच्यातनं MCQs आणि 5 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. याच्यामध्ये आपल्याला 5 मार्काचा प्रश्न कोणता येऊ शकतो, तर न्यूरॉन्स येऊ शकतो, न्यूरोग्लाया येऊ शकतं, त्याच्यानंतर रिफ्लेक्स आर्क येऊ शकतो. सो आपल्याला कोणते कोणते क्वेश्चन्स करायचे ते, त्याच्यानंतर ब्रेनचे पार्ट्स येऊ शकतात. सो पार्ट्स ऑफ द नर्वस सिस्टीम येऊ शकतं आणि सगळ्यात शेवटी क्लिनिकोपॅथॉलॉजीवरती एखादा MCQ आणि इथे दिलेल्या काही गोष्टींवरती. याच्यातले सगळे चार्ट्स आपल्याला बाय हार्ट झाले पाहिजे. या चार्ट्सवरती पण एखादा MCQ येतो. 3rd वेंट्रिकल कशामध्ये असतं, डायन्सेफेलॉन, टेलेन्सेफेलॉन अशा प्रकारचा MCQ शकतो. 4th वेंट्रिकल कुठे असतं, मेटेनकेफेलॉन, माइनकेफेलॉन, हाइंड ब्रेन, मिड ब्रेन, फोर ब्रेन. हे MCQs आपल्याला या चार्टवरनं पण क्लिअर व्हायला पाहिजे. सो त्याच्यासाठी चार्ट्स वाचा, बाकी सगळ्या गोष्टी क्लिअर करा. कुठे काही राहिलं असेल तर आठवणीने सांगा. सो लाईक करायचं मी म्हणणार नाही, एज्युकेशनल व्हिडिओज आहे, जास्तीत जास्त पाहण्याचा प्रयत्न करा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. सो धन्यवाद. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत मेनिंजेस अँड मिड ब्रेन, मेनिंजेस ऑफ द ब्रेन अँड सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. तोपर्यंत थँक्यू, गुड नाईट.